या घटनेमध्ये मृत तरुणीची आणि आरोपीची ओळख इंस्टाग्रामवर झाली होती आणि त्यानंतर आरोपीने तिचे फोटो वापरले। एवढंच नाही तर तिला कॉलेजला जाताना रस्त्यात अडवून धमकावत होता। या तरुणीने 3 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली। या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक देखील केलं होतं। मृत तरुणी अल्पवयीन होती। ही मुलगी 11वीमध्ये शिक्षण घेत होती। मंगळवारी सकाळी 8:30 वाजता तिने ब्लॅकमेलिंग करून धमकावण्याच्या तरुणाच्या जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरीच जीवनयात्रा संपवली। अंबड शहरातील शारदानगर भागात राहणाऱ्या या तरुणीला आरोपीने इंस्टाग्रामवर ओळख करून मैत्रीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करून धमकावल्याने तरुणीने राहत्या घरी आपली जीवनयात्रा संपवली। त्यानंतर आरोपींना अटक करून कडक शिक्षा करा अशी मागणी तिच्या आईने केलेली आहे। तसेच इंस्टाग्रामला बळी पडू नका असे आवाहन तरुणींना केलेले आहे। तरुणीची आई म्हणाली, माझ्या मुलीची काही चूक नव्हती, ती मला सगळं खरं सांगत असे। माझ्या लेकराकडे इन्स्टा ID मागितली आणि एक मैत्री केली। माझ्या लेकीने त्यात आज तिचा जीव गेला। बाळांनो, इन्स्टावर कधीच मैत्री करू नका। माझं जज होणारं पिल्लू होतं। माझे नॅशनल लेवलपर्यंत गेलेले गोल्ड मेडल गेलं आहे। बळी पडू नका। या इन्स्टामुळं माझ्या घरचा एकुलता एक वारस गेला आहे। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती। ही संघटित गुन्हेगारी आहे। या तरुणाकडे कॉलनीतील 20 ते 25 मुलींचे व्हिडिओ मोबाईलमध्ये आहेत। तर अशी ही घटना जालना जिल्ह्यातील अंबड येथे छेडछाड करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाच्या जाचाला 11वीत शिकणाऱ्या मुलीने आपल्या राहत्या घरी जीवनयात्रा संपवली।